नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचे माजी नगरसेवक याशिवाय बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि सध्याचे उमेदवार बबलू गायकवाड आपल्यासोबत या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणामध्ये चर्चेत राहिलेला मतदारसंघ आणि सर्वांचंच या मतदारसंघाकडे लक्ष राहिलेलं असतं. या निवडणुकीत देखील सर्वांचं या मतदारसंघाकडे लक्ष आहे. ही लढत देखील ही अतिशय महत्त्वाची लढत इथली मानली जाते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे असतील किंवा भाजपकडून राम सातपुते आणि आता बहुजन समाज पक्षाकडून बबलू गायकवाड हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आणि या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जे काही प्रश्न असतील, सध्याचे तरुणांना रोजगार निर्मिती असेल किंवा केंद्रीय स्तरावर प्रकल्पांची सद्यस्थिती काय असेल, याशिवाय पर्यटनाचा विषय असेल, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. तर या सविस्तर चर्चा करण्यासाठी आज बबलू गायकवाड आपल्यासोबत आहेत. साहेब, एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण वळतोय, तो म्हणजे आज तुम्ही बहुजन पक्षाकडून निवडणूक रिंगणामध्ये आहेत, लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर आपला अजेंडा काय असणार आहे, जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं हे काय सांगाल तुम्ही? मी सोलापूर इन न्यूजचं पहिल्यांदा आभार मानतो. मला या खुली चर्चामध्ये आपण बोलायला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आपले हार्दिक आभार. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर, विश्ववंद्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि कृतींना अभिवादन करतो. आणि बहुजन समाज पार्टीचे एकमेव राष्ट्रीय नेता बहन कुमारी मायावतीजी यांचंही मी आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 42 लोकसभा सोलापूर मतदारसंघातून मला तिकीट दिलं आणि या निवडणुकीमध्ये उभा राहण्याची संधी दिली. मी का उभारलेलो आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे. गेले 3 टर्म सोलापूर लोकसभा जी आहे किंवा 2009 पासून म्हणायला गेलं तर हरकत नाही, सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ या भारतीय संविधानामध्ये याच्यासाठी ठेवलेला आहे की अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधींना आपले प्रश्न संसदेमध्ये मांडता यावेत. प्रामुख्याने याच्यासाठी त्यांचा राखीव जागा ठेवलेल्या आहेत. परंतु जर आपण 2009 पासून बघितलं, सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत, शरद बनसोडे साहेब आहेत, सिद्धेश्वर महाराज आहेत. या 4ही टर्ममध्ये देशामध्ये अनेक लोकांना, अनेक राज्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये दलितांवर अन्याय अत्याचार झाले. खरं तर अनुसूचित जातीच्या जागेवरून निवडून गेलेल्या एकाही उमेदवारानं दलितांचा प्रश्न उठवलेला नाही. लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, कुठेही असेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, सोलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे तेवढा बिलकुल झालेला नाही आहे. पाणीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक चर्चेमध्ये पाण्याचा प्रश्न येतोय. गेले 1996 साली सोलापूरचा पाण्याचा प्रश्न सुरुवात झाला आहे. 1996 सालानंतर नुसता सोलापूरचा पाण्याचाच प्रश्न आहे. 92 सालीपर्यंत सोलापूरमध्ये 2 टाईम पाणी होतं आणि सोलापूरमध्ये 2 टाईम पाणी असताना 1996 साली 1 टाईम पाणी चालू झालं आणि 2000 सालापासून सोलापूरमध्ये दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, आज 6 दिवसाआड पाणी आहे. म्हणजे हा प्रश्न आत्ताच आलेला नाही. 2015ला प्रश्न आला आणि 2024 पर्यंत सुटला नाही असं नाही.
तर 2096 पासून पाण्याचा प्रश्न सोलापूरमध्ये आलाय. आज तागायत जवळजवळ 20-30 वर्ष होत आली, आज तागायत पाण्याचा प्रश्न सुटला नाही. का सुटला नाही? तर याच्या पाठीमागचं राजकीय उदासीनता आणि सोलापूर शहरातील सगळी गरीब माणसं, आपल्या पोटा पाण्याच्या लागलेली माणसं, 6 दिवसाला येते ना भरते, 8 दिवसाला ना येते भरते, दिवसाड येते भरते. लोकांमधली उदासीनता आणि राजकारण्यांची उदासीनता याचा परिणाम झालाय. या सोलापूरची अधोगती झालेली आहे. सोलापूर शहरामध्ये नुसतं पाण्याचा प्रश्न आहे का हो? पाण्याचा तर प्रश्न नक्कीच आहे, परंतु बेरोजगारीचाही प्रश्न आहे. बघा साहेब, 2011 सालीचा सेन्सस झाला, 9.25 लाख लोकसंख्या होती सोलापूरची. 2021चा सेन्सस झाला नाही. खरं तर आपली 14 लाखापर्यंत जायला पाहिजे होती. 2001चा सेन्सस झाला, 6.25 लाख आपली लोकसंख्या होती. खरं तर 2000च्या सेन्ससला आपण 14 लाखावर जायला पाहिजे होतो, 10 लाखाच्या वरती आपण व्हायला पाहिजे होतो, परंतु झालं नाही. का झालं नाही? तर या शहरातला तरुण मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेट होऊ लागलेला आहे. 3.25 लाख तरुण या सोलापूर शहरातून मायग्रेट झालेले आहेत. ते सुट्टीला येतात, सुट्टीच्या दिवशी येतात आणि जातात. आता सोलापूर शहरामध्ये बघा 10 ते 20% फक्त आईवडील राहतात, आजी आजोबा राहतात. मी नेहमी म्हणतो की सोलापूर शहर हे नाना नानी पार्क बनत चाललेलं आहे. ड्रेनेजचा प्रश्न आहे. स्मार्ट सिटी आली आपल्या सोलापूर शहरामध्ये. काय स्मार्ट सिटीचं झालं? आपल्याच चॅनलने दाखवलं की स्मार्ट सिटीचा ड्रेनेज नाही, स्मार्ट सिटीमध्ये पाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी सांगितलं होतं 2018ला ज्यावेळेस स्मार्ट सिटी आली त्यावेळेस. विशेष म्हणजे आपण आपल्या पक्षाचा अजेंडा असेल तो मांडत आहात. म्हणजे आमचा अजेंडा जो आहे भारतीय संविधान हाच आमचा जाहीरनामा आहे. याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की भाजपाचे 2 खासदार इथे होते. 10 वर्ष झालं त्यांनी या ठिकाणी केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता. तरी एक सातत्याने 2 खासदारांची निष्क्रिय ठरल्याचा आरोप होतो. एक बसपा म्हणून तुम्हाला काय वाटतं? भाजपाच्या तर 2 खासदारांनी निष्क्रियपणा कायच काम केलं नाही हो. आणि भारतीय जनता पार्टीला या देशाच्या कुठल्याही नागरिकाचं देणं घेणं नाही आहे. कुठल्याही नागरिकाचं देणं घेणं नाही आहे. ते स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. या काळात या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही स्वातंत्र्यवीर लढत होते. त्यावेळेस या देशामध्ये मानव मुक्तीचं सुद्धा स्वातंत्र्य चालू होतं, जे बाबासाहेबांनी चालू केलं होतं. या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजपा कुठेतरी दिसते का बघा. आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा करायचं? जी भारतीय जनता पार्टी 2014 साली भ्रष्टाचार मुक्त भारत करू, सगळ्यांना 15 लाख रुपये देऊ, बेरोजगारी घालवू, 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, पाण्याचा प्रश्न देऊ, काळा पैसा आणू, डिमॉनिटायझेशन करून टाकलं. या सगळ्या प्रश्नांचा 10 वर्षाचा आपण परिपाक बघितला तर काहीच केलं नाही. दुसरी गोष्ट, शरद बनसोडे साहेब काही सुद्धा केलं नाहीत. नावाला खासदार. हे पुन्हा पॅक्टमधून निर्माण झालेले नकले दलित आहेत. सिद्धेश्वर महाराज 5 वर्ष फक्त नकली कास्ट सर्टिफिकेट घेऊन हा माणूस फिरला, काहीही सुद्धा केला नाही. काय सुद्धा करू शकत नाही त्यांनी. का? त्या लोकांना सोलापूरचा प्रश्नच माहीत नाही. सोलापूरचा प्रश्न, बनसोडे साहेबांना सोलापूरचा प्रश्न माहीत होता का? बिलकुल नाही. त्यांचं ऑफिसच खोलायला 3 वर्ष लागले. ते 2 वर्षात काय काम करणार? ते सिद्धेश्वर महाराजांचं ऑफिसच नव्हतं, त्यांना मठातच जाऊन भेटावं लागायचं. सोलापूरमध्ये सोलापूरच्या 10 वर्षाचा जर आपण लेखाजोखा घेतला लोकसभेचा, तर सोलापूरच्या या दोन्ही खासदारांनी भाजपच्या काहीही आणलेलं नाही आहे. ते सांगतात स्मार्ट सिटी आणलो, हे आणलो, ते आणलो, काहीही नाही. सोलापूरच्या लोकांचा भ्रमनिरास केला. मोदीजींनी सुद्धा केला. देशाच्या पंतप्रधानांनी 2014ला ज्यावेळेस ते प्रचाराला आले
त्यावेळेस सांगितले होते, सुशील कुमार शिंदे साहब, आग अगर मिलिट्री का ड्रेस भी देते शोलापुर को तो शोलापुर में भरभराटी हो जाती. सोलापूरच्या राजकीय उदासीनतेमुळं सोलापूरचं हितच झालं नाही. बघा तुम्ही, पुण्याचं हित झालं, नाशिकचं हे झालं. काय राम सातपुतेबद्दल बोलायचं? त्यांनी ज्याचं खाल्लंय त्याच्याबद्दलच वाईट बोललंय. 75 सालात जे झालं नाही ते मी 5 वर्षात करून दाखवलं म्हणून राम सातपुते बोललाय. त्याची खरं आपण बोलू नये. ते आमदार व्हायच्या तरी होऊ शकले असते का मोहिते पाटील नसले नसते तर. आणि त्या मोहिते पाटलावर आगपाकड करणारा राम सातपुते सोलापूर शहरासाठी काय काम करू शकते? सोलापूर शहरासाठी त्याला काय माहीत नव्हते? ए धर्मेश माने, मला मतदान मिळालं पाहिजे, असं मतदान मिळत असतं का हो? सोलापूर शहराचा कुठला प्रश्न माहीत आहे त्याला? सोलापूर शहरासाठी, विकासासाठी तो काहीही काम करू शकत नाही. ही वास्तविक सत्यता आहे. भारतीय जनता पार्टी भारताच्या विकासाचं काम करू शकत नाही. भारतामधल्या लोकांमध्ये आग लावायचं, भांडण लावायचं, जाती जातीमध्ये हे करायचं, त्यांचा अजेंडा हा आहे. संविधान वाचवणं त्यांचा अजेंडा नाही आहे. संविधानावर काम करणं त्यांचा अजेंडा नाही आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा राम सातपुतेबद्दल काय बोलायचं? त्याचा एकच अजेंडा आहे. माझे आईवडील कारखान्यामध्ये ऊसतोडीसाठी आले होते. मग आता कुठं राहतात त्याला प्रश्न विचारा. आईवडील कुठं राहतात ते विचारा. आपण आईवडिलाला सांभाळू शकत नाही आणि आईवडिलांचा सिंपती घेऊ शकतो का हे त्यांना विचारा. आणि ते सोलापूर शहराला जे मतदारसंघ, विधानसभेचा मतदारसंघ सांभाळू शकले नाहीत, ते 6 मतदारसंघ सांभाळणार आहेत का? हा प्रश्न आहे. त्यांच्या भाषे बघा, त्यांच्या भाषेमध्ये कुठेतरी हे आहे का? गोडवा आहे का? काय आहे? विषय असा आहे की आपल्या पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या पक्षाचं एक UP-मध्ये मतदार घटलेला आहे. महाराष्ट्रात तसं जेवढं दिसायला पाहिजे असं तसं दिसून येत नाही. आता सोलापूरमध्ये देखील आता बहुजन समाज पार्टीचं उत्तर प्रदेशमधलं मतदान घटलेलं नाही आहे. गेल्या वेळेस बहुजन समाज पार्टीला देशातून 2,39,00,000 मतदान मिळालेलं आहे. 2,39,00,000 मतदान मिळालेलं आहे. बहुजन समाज पार्टी देशातली 3 नंबरची पार्टी आहे. गेल्या वेळेस 4.19% मतदान आम्हाला झालेलं आहे. बहुजन समाज पार्टीचं कुठेही मतदान घटलेलं नाही आहे. हां, खासदारांची संख्या घटली का? नक्कीच घटली, नक्कीच घटली. परंतु मतदारांची संख्या घटली का? आमचं वोट ऑफ पर्सेंट जसं आहे तसं आहे. 2,39,00,000 आम्हाला गेल्या वेळेस मतदान मिळालं आहे. त्यामुळं आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं, महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये घटना घडली. 2018 नंतर थोडासा प्रॉब्लेम आला. महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी आली. बहुजन समाज पार्टीला त्याचा थोडा फटका बसलेला आहे. परंतु आजची परिस्थिती बघितलं तर काय दिसतं तुम्ही बघा. बहुजन समाज पार्टी ज्या पद्धतीने काम करू शकते, काँग्रेस BJPला जर रोखण्याचं काम काय असेल तर बहुजन समाज पार्टी करू शकते. वंचितमुळे मतदार विभागला गेला बहुजन समाज पार्टी आणि बघा तुम्ही असं म्हणताय. मला विचारायचं आहे, कुठल्या एका जातीचा मतदार स्टे असतो? प्रत्येक जातीचा मतदारामध्ये फूट असतेच की हो. तुम्ही एकटे आमचंच मतदान का धरता? मग मला विचारायचं आहे, अनेक जातीमध्ये अनेक पक्षाला मतदार दिलं जातं, त्यामुळे आमचाच विषय काय आहे? आमचं म्हणणं आहे वंचितनं फॉर्म अचानकपणे माघारी घेतली या निवडणुकीमधून, लोकसभेमधून. वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होते राहुल गायकवाड यांचं स्टेटमेंट पण बघितलो तर ते स्टेटमेंट काँग्रेसला पूरक वाटतंय. आणि समाजामध्ये चर्चा आहे, सगळीकडे चर्चा आहे, ही काँग्रेसनं काढून घ्यायला लावली. काँग्रेसनी ज्यावेळेस राहुल गायकवाडनी फॉर्म काढून घेतला तर काँग्रेस भवनाच्या समोर फटाकडे उडवल्या गेल्या.
सगळे लोक, सगळे कार्यकर्ते त्यांचे उल्हासित झाले. तो तुमचा उल्हास आउट घटकेचा आहे, बहुजन समाज पार्टीचा, निळ्या झेंड्याचा आणि आंबेडकरी विचाराचा अजून एक उमेदवार बहुजन समाज पार्टीचा आणि बाबासाहेबाचं हत्ती चिन्ह उभारून घेऊन उभारलेला आहे, हे तुम्ही विसरू नका. माझं लोकांना आव्हान आहे, भाजप बाबासाहेबांच्या विचाराला खतम करायला निघा लागलेलीच आहे, परंतु काँग्रेस सुद्धा आपल्या विचारांना पुढं करत नाही, हे लक्षात घ्या. ते सांगतात भाजप संविधान बदलल, नक्कीच भाजप संविधान बदलल, परंतु काँग्रेसने सुद्धा 106 ज्या दुरुस्ती झाल्यात घटनेमधल्या, त्यातल्या 91 दुरुस्ती काँग्रेसने केल्यात, हे कधीच विसरू नका. बाबासाहेबाला पाडायचं काम काँग्रेसने केलंय. 1952 साली या देशामध्ये लोकशाही आणायचं काम बाबासाहेबांनी केलंय. आणि बघा या देशाची अवस्था, या काँग्रेसची अवस्था. 1952 साली बाबासाहेबांना पहिल्या निवडणुकीमध्ये पाडायचं काम सुद्धा काँग्रेसने केलं, हे विसरायचं नाही. आणि त्याच्यासोबत त्यावेळेसचा भाजपाचा जो पूर्वीचा पक्ष होता जनसंघ, त्यांनी सुद्धा बाबासाहेबांना विरोध केला, हे पण विसरायचं नाही. म्हणजे हे दोन्ही पक्ष, कांशीराम साहेब नेहमी म्हणायचे, एक नागनाथ है एक सापनाथ है, एक नागनाथ है एक सापनाथ है, काटना तो तय है, लेकिन बहुजन समाज पार्टी इस सांप को और नाग को मुंडी को पकड़ के बैठी है, इसको हिलने नहीं देंगे. बाबा के बच्चों के बगैर इस देश का शासन चलना नहीं दूंगा, कांशीराम साहेब म्हणाले होते. आणि बहन मायावती त्याच्यासाठीच काम करते. बहुजन समाज पार्टीला खतम, बघा तुम्ही देशातल्या काँग्रेस असू दे भाजप असू दे, त्यांना नॉन आंबेडकरवादी दलित चालतो, राम सातपुते चालतो, प्रणिती शिंदे चालते, सुशीलकुमार शिंदे चालतो, बनसोडे साहेब चालतात, खरगे साहेब पण चालतात. पण एखादा आंबेडकरवादी असला दलित की तो चालत नाही. देशाचं दुर्दैव आहे, कारण तो पहिल्यांदा संविधानामार्फत, संविधानासारखं हा देश चालला पाहिजे, ही त्याची मागणी असते. काय सांगायचं या काँग्रेसचं. 1982 साली गुजरातमध्ये, साहेब एक गोष्ट किस्सा सांगतो, गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी आंदोलन चालू होतं. माधवराव सोळंकी गुजरातचा मुख्यमंत्री होता. हिरालाल परमार नावाचा काँग्रेसचा दलित खासदार होता. दलितांवर फार अन्याय अत्याचार व्हायला लागला. संसदेमध्ये त्यांनी आवाज उठवलं. इंदिरा गांधीला सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये अनेक दलितांचं कत्तल झालंय, मी त्याबद्दल संसदेमध्ये बोलणार आहे. इंदिरा गांधीनं बोलू दिलं नाही. भारताच्या संसदेमध्ये त्या हिरालाल परमारला मारण्यात आलं. मारल्यानंतर मारणारे सुद्धा दुसरे तिसरे कोण नव्हते, ते 2 दलित खासदार होते. शेणाय त्याचा एक दक्षिणेतला त्याचं नाव आहे. त्या शेणायचं स्टेटमेंट आहे, कशासाठी मारलो तर पुढच्या इलेक्शनचं तिकीट मी फिक्स केलो आणि इंदिरा गांधीवरची मी श्रद्धा बळकट केलो. काँग्रेसने आणि आज तागायत तो हिरालाल परमार, तुम्ही गुगलवर जाऊन बघा, हिरालाल परमार खासदार MP गुजरात करा, तुम्हाला हिस्ट्री मिळेल. आज तागायत तो मिळालेला नाही आहे. त्यांनी आत्महत्या केलं का त्याला कोणी संपवलं, हा प्रश्न आहे. काँग्रेसने काय 50, 70, 75 वर्षामध्ये आमच्यासाठी काय केलं नाही. ते 50 वर्ष सत्तेत होते. त्यांनी जर ठरवलं असतं 1% जरी 1 वर्षाला आमचा भलं केलं असतं तर 50% दलित माणसं सुधारली असती. BJP तर सुधारवणारच नाही आहे. भाजप धर्माचं राजकारण करते असं वाटतंय तुम्हाला? त्यांचं दुसरं काय आहे? हनुमान चालीसा काय आहे? राम मंदिर काय आहे? राम मंदिर काय आहे? अहो बाबासाहेबाचं स्मारक बांधलं म्हणून राम मंदिर आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर जिकडं तिकडं निळं दिसालं, बाबासाहेबाचं स्मारक दिसालं, महात्मा फुलेच्या नावाने जिल्हा, शाहू महाराजाच्या नावाने जिल्हा, बाबासाहेबाच्या नावाने जिल्हा, बुद्धाच्या नावानं बुद्धा सर्किट, महामाया बुद्धांची आहे महामायाच्या नावानं जिल्हा,
बाबासाहेबांच्या नावाने जिल्हा सगळा आंबेडकरवाद चालू झाला. मग आता ह्या आंबेडकरवादाला खतम करायचं असेल तर काय, राम आणला. कांशीराम साहेब नेहमी म्हणायचे, बीजेपी हर बार राम का नाम लेती है, राम ने बीजेपी का बेड़ा गर्द कर दिया है और हम चाहते हैं कि इस बार भी राम का नाम लेके बीजेपी आ रही है, लेकिन उसका बेड़ा गर्द करने के लिए बहुजन समाज पार्टी खड़ी है. बहुजन समाज पार्टी त्यांना तो रोखणार. 100-150च्या आतमध्ये या भाजपाला आणायचं फक्त ताकद बहुजन समाज पार्टीमध्ये, दुसरं कुठल्या पार्टीमध्ये नाही, लक्षात घ्यायचं. आणि मोदीची हवा संपली आहे. मोदी घाबरलेला आहे. देशातून 450च्या वरती बहुजन समाज पार्टीनं आपले उमेदवार उभा केलेले आहेत. आणि आमचं ध्येयच आहे मनुवाद थांबवणं, समतावाद आणणं, समतामूलक समाज पैदा करणं. अजून एक नारा होता मोदीजींचा, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. अरे बापरे, काय सांगाल तुम्ही? अरे नुसतं खायचेच धंदे चालू आहेत की साहेब. अहो नुसतं खाऊंगा खाणे दूंगा नाही, ज्यांनी ज्यांनी खाल्ले त्यांना पक्षात घेतले. ज्यांनी ज्यांनी खाल्ले. तुम्हाला सांगतो साहेब, गेल्या वेळेस तुम्ही विधानसभेला मला बोलवला होता, त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की 2 सीटा बीजेपीच्या येणार आहेत आणि 1 सीट काँग्रेसची येणार आहे. विधानसभेला बोललो होतो. या 3 सीटचं ॲडजस्टमेंट 2 देशमुखांचं आणि 1 शिंदेबाईचं ॲडजस्टमेंट झालं होतं आणि ही पण निवडणूक ॲडजस्टमेंटवरच चालू आहे. सोलापूर शहरातल्या नागरिकांचं वाटोळं करायचा कार्यक्रम भाजपने आणि काँग्रेसने आखलेला आहे. त्यांना काहीही देणं घेणं नाही आहे. सोलापूरच्या सुजाण नागरिकांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. बघा तुम्ही, अर्धे भाजपवाले काँग्रेसकडं, अर्धे भाजपकडं. जे लोक 2014 साली काँग्रेस हटाव म्हणून नारा घेतले होते, आता तेच लोक पुन्हा एकदा भाजप हटाव. त्यांनी 2014ला काँग्रेस हटाव म्हणले, आता भाजप हटाव. अरे बाबा, काँग्रेसला हटवान भाजपला आणा, भाजपला हटवान काँग्रेसला आणा, हाच धंदा चालू आहे. मग माणसांचं राज्य कधी येणार आहे? गरिबांचं राज्य कधी येणार आहे? हक्कापासून वंचित राहिलेल्या लोकांचं राज्य कधी येणार आहे? बाबासाहेबांनी 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 माणूस 1 मत 1 किंमत, भारताच्या राजकारणातलं किंवा लोकशाहीचं गमक बनवलं. परंतु आम्हाला मताचा अधिकार आहे. बघा तुम्ही, आमचे मतदार खरेदी करणार, आमचे उमेदवार खरेदी करणार, आमच्या जागा खरेदी करणार, आमच्या लोकांमध्ये दलाल पैदा करणार. मग आम्ही तुम्हाला कशासाठी मतदान करायचं हो? काँग्रेस आणि भाजपवालो, बोला तुम्ही कशासाठी तुम्हाला मतदान करायचं? हा, म्हणजे सोयीस्कर राजकारण. सोयीस्कर राजकारण आहे. आम्ही उभारलो काँग्रेसच्या विरोधात की आम्ही जातीवादी झालो, बीजेपीची बी टीम झालो. असं म्हणलं जाते वंचित बहुजन पक्ष वंचित आम्ही आमचा प्रश्न मांडायचा नाही का? आम्ही आमचा उमेदवार उभा करायचा नाही का? आम्ही बोलायचं नाही का? आमच्या बोलण्यावर राहत इंदोरीचा एक शेर आठवला, पहचान मिटाने को कहा जा रहा है. आमची जी आंबेडकर वादाची पहचान आहे वो मिटाने को कहा जा रहा है, पहचान मिटाने को कहा जा रहा है, बस्तियां उठाने को कहा जा रहा है, बस्तियां उठाने को कहा जा रहा है. पत्तियां गिरा रही है हर रोज जहरीली हवा. या काँग्रेस आणि भाजपाचं जे जातीवादाचं राजकारण आहे, पत्तियां गिरा रही है हर रोज जहरीली हवा है, और हमें पेड़ लगाने को कहा जा रहा है. कशासाठी हो? आम्ही का उभा राहायचं नाही? आमचा प्रश्न तुम्ही मांडताय का? सोलापूर शहरातल्या ना या लोकसभेतल्या प्रत्येक दलितांनी विचार करा, आमचा प्रश्न मांडलाय का? आमचे प्रश्न मांडतात का? आमचं हित करतात का? आमच्या स्कॉलरशिप बद्दल बोलतात का? आमच्या नोकऱ्याबद्दल बोलतात का? जे प्रायव्हेट कॉलेजेस झालेत
85 हजार शाळा तुम्ही बंद करताय सरकारी, आणि आम्हाला सांगताय खाजगी शाळेत जावा. कसं होईल? आमचं भलं होईल का? आम्हाला म्हणून तर म्हणलं पहचान मिटाने को कहा जा रहा है. आम्ही बेघर झालो पाहिजे. कैसी तेरी जिंदगी है दलित मेरे भाई, गुलामी है दलित मेरे भाई. गाँवों में तुझे पाया गाँवों के बाहर बस्ती, शहरों में तुझे पाया झोपड़ों में तेरी बस्ती. आमची अवस्था अशी आहे. का म्हणून द्यायचं? तुम्ही फक्त मला आमच्याकडून सेक्युलरिझमची अपेक्षा करता, मग आम्ही तुमच्याकडून आमच्या विकासाची अपेक्षा करू नये का? तुम्ही आमचा विकास करत नाही, तुम्ही आमचा प्रश्न बोलत नाही. आमच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर प्रणिती शिंदेनी कधीतरी त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमच्यावर बोलले का हो? सुशीलकुमार शिंदे साहेब, नामांतराच्या प्रश्नावर तुम्ही 9 वेळा अर्थमंत्री होता, आमच्यावर बोललात का हो? बोललात का आमच्यावर? रमाबाई हत्याकांडमध्ये आमच्यावर हल्ला, 11 लोक गोळीबारात मेले. शिंदे साहेब, आपण संसदेत होता, बोललात का कधी? आमच्या प्रश्नावर बोललात? अहो, तुम्ही जर आमच्या प्रश्नावर बोलला असतात, आमच्या अन्याय अत्याचार विरोधात बोलला असतात, खैरलांजीबद्दल बोलला असतात, तर तुमचं नाव हृदयात करून ठेवलं असतं. आणि तुम्ही आम्हाला सांगताय हे पडल आणि ते पडल. अहो, आमचा आंबेडकरवाद पाडायला तुम्ही निघालात, आम्ही तुम्हाला कशाला सोडायला पाहिजे? एमआयएमने निवडणुकीतून माघार घेतली नाही. एमआयएमचा प्रश्न वेगळा आहे. एमआयएमचा प्रश्न वेगळा आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, बाबरी मशीद पाडताना पाडली बीजेपीने, सरकार काँग्रेसचं होतं. कधीच विसरू नका. कधी जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. मुस्लिमांचा कुठला प्रश्न मांडलाय काँग्रेसने? पुसे सावळीमध्ये साताऱ्याच्या एका मुस्लिम तरुणाला, मशिदीत झोपलेल्या तरुणाला गाववाल्याने उतरून मारलं. अटक केली कोणाला? प्रश्न सुटला? काँग्रेसने हा मुद्दा मांडला. 2002 ला दंगल झाली. शिंदे साहेब अमेरिकेवरून सांगा लागले, अरे करू नका रे तसं म्हणून. तुम्ही आलात, मुस्लिमांचा प्रश्न सोडवलात, मुस्लिमांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवलात. एका सोलापूरच्या तरुणाची हत्या झाली पुण्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी, आणि निर्दोष झाला. काँग्रेसवाल्यांनी कधी आंदोलन केलं या विषयावर? सांगा ना. कुठल्या प्रश्नावरती तुम्हाला मतदान पाहिजे? मुस्लिमांचं मतदान पाहिजे, बौद्धांचं पाहिजे, दलितांचं पाहिजे, सगळ्यांचं पाहिजे. मग त्यांचे प्रश्न कोण मांडायचे? त्यांच्या अधिकाराबद्दल कोण बोलायचं? अहो, तुमच्याच सरकारने अट्रॉसिटी कायद्याला बोथट करून टाकलं. 2005 सालानंतर अट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात काउंटर केसेस करायचं काम तुम्ही आणि राष्ट्रवादीने केलं. विसरतो का आम्ही? आज सुद्धा आम्ही अट्रॉसिटी दाखल करायला गेलो की समोरचा आमच्यावर 395, 392, 376, 354 असे गुन्हे दाखल करतात. पण जर पाहिलं स्मार्ट सिटीचा मुद्दा सातत्याने पुढे येतो. भारतीय जनता पार्टी सातत्याने म्हणते की स्मार्ट सिटीमुळे मोठी कामं सोलापूर शहरामध्ये झाली, आरोप प्रत्यारोप होतात. काय सांगाल एकंदरीत स्मार्ट, तुम्ही देखील नगरसेवक होता, स्मार्ट सिटीबद्दल काय बोलायचं साहेब? काय म्हणते ते, झूठे ने झूठे को कहा सच बोलना है. त्या स्मार्ट सिटीबद्दल बोलायचं झालं ना, झूठे ने झूठे से कहा सच बोलना है. घर में लगी है झूठों की मंडी, घर में लगी है झूठों की मंडी, और दरवाजे पे लिखा है सच बोलना है. मला तुम्ही सांगा, सोलापूरच्या शहरामध्ये स्मार्ट सिटी आली, कुठलं स्मार्ट झालं हो? काय स्मार्ट झालं? आपला रस्ता स्मार्ट झाला का? आज रस्ता बनवलाय, दुसऱ्या दिवशी
ड्रेनेजसाठी खोदलाय. का रे बाबा खोदला? ड्रेनेजसाठी खोदलाय. ड्रेनेज नको का? आपला ड्रेनेज पाहिजे. मग तुला अक्कल नाही का? तुझा प्लॅन नाही का? तुझा DPR कसा झालाय? पहिल्यांदा ड्रेनेजला ओढायला पाहिजे सांगत माहीत नाही का? पाण्याची पाईपलाईन ओढायला पाहिजे माहीत नाही का? अहो, सोलापूर शहरामध्ये पाण्याची वितरण व्यवस्था नाही आहे. आपल्या सोलापूर शहराला केवळ 4 TMC पाणी लागते. किती? केवळ 4 TMC वर्षाला. रोजचं नाही बोलावलं मी. फक्त 4 TMC पाणी लागते. ब्रिटिश कालामध्ये ते हिप्परगा जे बनवलं होतं ते 2 TMCचं होतं. 2 TMCचं होतं. 110 TMCचं उजनीचं पाणी आपल्याला. सोलापूर जिल्ह्याला शेतीसह पाणी पिण्यासह रोज जर वापरलो तर 43 TMCच्या वरती आपल्याला पाणी लागत नाही. 20 TMC इव्हॅपोरेट होते धरून चला, बाष्पीभवन होतून चला. सोलापूर शहराला 4 TMC रोज पाणी दिलो तर 4 TMC. हिप्परगा तलाव भरलो, आता फक्त 0.30 नाही तर 0.40 TMC पाणी असेल त्यामध्ये. गेल्या वर्षी 2021ला जो पाऊस झाला त्या पावसामध्ये 3 TMC पाणी वाहून गेले. तुम्ही म्हणाल त्याची कॅपॅसिटी आहे आता 1 TMCची, तिथं 3 TMC पाणी. अहो, इतकं पाणी जमलं होतं. तुम्ही बघा, तुम्ही जर पाठीमागून जाऊन बघितलात ना, तुमच्या लक्षात येईल रोज किती पाणी वाहून जात होतं. 50 MLD पाणी रोज वाहून जात होतं. 1.5 महिना. सांगा कशी स्मार्ट सिटी? वितरण व्यवस्था आहे का आमच्याकडं? 10 लाखाचं शहर आहे, वितरण व्यवस्था आहे का? 17 टाक्या आहेत आमच्याजवळ. पाणी शुद्धीकरणाला आमच्याजवळ नाही आहे. वितरण व्यवस्था नाही आहे. आज आम्हाला एकाच टाकीवरनं एकदा बुधवार पेटला, एकदा बुधवार पेटला, एकदा भवानी पेटला पाणी द्यावं लागते. तुमच्याजवळ नियोजन नाही का? 96 सालापासून 1 दिवस पाणी होतं. 2000 सालापासून दिवसाड पाणी झालंय. काळाची पावलं ओळखत नाही का तुम्ही? तुम्ही सरकारमध्ये बसताय, तुम्हाला समजत नाही का 25 वर्षानंतर काय केलं पाहिजे? तुमचा DPR कशासाठी असते? तुम्ही शहराची रचना करता कशासाठी करता? सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाने हा प्रश्न विचारला पाहिजे. बबलू गायकवाडनी काम केलं नाही तर बबलू गायकवाडच्या गळ्याला हात घातला पाहिजे, त्याच्या कॉलरला धरलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे काम का करत नाही म्हणून. सोलापूर शहरातला नागरिक जेव्हा पेटून उठेल आणि विचारेल का, जातीच्या आणि धर्माच्या नावावरती ज्यावेळेस मतं मागितले जातात त्यावेळेस विकास नाहीसा होतो. लक्षात घ्या, विकासाचे प्रश्न पाठीमागे होतात. ओली पाण्याच्या विषयावर बोलत असताना समांतर जलवाहिनीचा एक विषय समोर सातत्याने येत होता. समांतर जलवाहिनी जो आहे प्रक्रिया चेंज करायचा विषय 4-5 वर्षापासून आपण बघतो. समांतर जलवाहिनी बघा तुम्ही, ज्यावेळेस NTPCने 250 कोटी रुपये दिले, तुम्हाला फक्त 250 कोटीच घालायचे त्या महानगरपालिकेला. भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. 2 मिनिस्टर होते. पालकमंत्री आपले होते विजयकुमार देशमुख साहेब. अहो, त्याचे पाईपच आणायला कितीतरी दिवस लागले. भ्रष्टाचार झाला का अशी शंका आहे. त्या स्मार्ट सिटीमध्ये जे 1200 कोटी आलेत, मला तर वाटतंय 200-300 कोटीचा भ्रष्टाचारच झाला असेल. मामा आला आणि सोलापूर शहराला मामा बनवून गेला. सगळं मामा भाच्याचंच राजकारण. मग कशासाठी यांना मतदान करायचं? सोलापूर शहरातल्या लोकांनी खरंच तुम्हाला सांगतो विचार केला पाहिजे. तुमच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुमच्या विजेचा प्रश्न आहे, तुमच्या शैक्षणिकतेचा प्रश्न आहे, तुमच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, तुमच्या जातींचा प्रश्न आहे. अहो, तुम्हाला एक मजा सांगतो साहेब, 1975 साली महादेव कोळ्यांना जाती सर्टिफिकेट द्या म्हणून सरकारचा GR निघाला. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. आज तागायत सोलापूर जिल्ह्यामधल्या जे 48 ते 52 हजार कोळी समाज आहे, त्या एकाही कोळी समाजाला
महादेव कोळेचं सर्टिफिकेट दिलं नाही. त्यांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आला, त्यांचा नोकऱ्याचा प्रॉब्लेम आला, त्यांच्या रोजगाराचा प्रॉब्लेम आला. गेल्या महिन्यामध्ये मी कलेक्टर साहेबांना ह्या विषयावर भेटलो आणि कागदपत्र सादर केलो. माझे मोठेपणा सांगत नाही, 35 लोकांना एकाच दिवशी महादेव कोळी सर्टिफिकेट दिलं. आणि मी सांगितलोय की निवडणूक झाल्याबरोबर तात्काळ 35,000 कोळी समाजाच्या लोकांना महादेव कोळी सर्टिफिकेट देणार आहे. बहुजन समाज पार्टीचं यश आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय परमेश्वर गोणारे साहेबांनी, हे सुद्धा कोळी समाजाचेच आहेत, त्यांनी मला ही सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे कागदपत्र, सगळे न्यायालयीन निवाडे घेऊन भेटलो त्यांना आणि हा प्रश्न सुटला. मी त्यांचे आभार मानतो, जाहीर आभार. माझा विषय आहे मराठा समाजाचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं. साहेब, मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. नाही, मी एक गोष्ट सांगतो. तुम्ही मला 2 वर्षापूर्वी बोलवलं होतं साहेब या आपल्या चॅनलवर, आणि मी मराठा आरक्षणाबद्दल बोललो होतो. मी आरक्षणवादी माणूस आहे. जाती जातीच्या संख्या प्रमाणा कामे नेमाती, खरीही न्यायाची रीती, महात्मा फुले म्हणालेत. मी महात्मा फुलेंचा पायक आहे, मी शिवाजी महाराजांचा पायक आहे, मी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पायक आहे. ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा रिझर्वेशन आणलं त्या शाहू महाराजांच्या विचारांचा पायक आहे. मी त्यावेळेस सांगितलं होतं साहेब, एक साधी ओळ आहे आणि ती सरकारने केली आहे सुद्धा, फक्त अंमलबजावणी करी नाही. कुणबी म्हणजेच मराठा, मराठा म्हणजेच कुणबी, एकच ओळ आहे. त्याला तुम्हाला 200 वर्षाचा 100 वर्षाचा इतिहास तपासायची गरज नाही, एक जी आर करायची गरज आहे. पण भारतीय जनता पार्टीनं त्या जरांगे पाटील साहेबाला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना इतकं वेड्यात काढलं आणि बरोबर इलेक्शनवर आणून ठेवलं. आणि मराठा समाज जो नेता आहे तो इलेक्शन त्याला लढायचं आहे. मग त्याला भारतीय जनता पार्टीकडे जायचं आहे, त्याला काँग्रेसकडे जायचं आहे, त्याला राष्ट्रवादीकडे जायचं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना आरक्षण दिलं नाही, कोर्टामध्ये फेल गेलंय. भारतीय जनता पार्टी आणि आता काय शिंदे आणि अजित पवार गट हे सुद्धा तुम्हाला आरक्षण देणार नाहीत. तुम्हाला मी लिहून देतो, तुमच्या विरोधात गुणवर सदावर्तेसारखे माणसं उभा करतील आणि तुमचं आरक्षण खाऊन टाकतील. दुसरी गोष्ट, तुम्ही धनगर समाजाचं विचारलात साहेब, बघा तुम्ही किती मजा आहे. जे संविधानामध्ये नाही ते शब्द आणले. एनटी म्हणे, एनटीचा अर्थ काय, फुल फॉर्म काय, नॉन ट्रायबल. नॉन ट्रायबल म्हणजे काय, मराठीमध्ये म्हणले भटका विमुक्त. भटका विमुक्त म्हणजे काय, जो भटकणार नाही तो. आज सुद्धा महाराष्ट्रामधला 25% धनगर समाज आपली मेंढरं शेळ्या घेऊन भटकतोय आणि तो त्याचा पूर्वापार व्यवसाय भटकणेच होतं. परंतु 96 साली पवार साहेबांनी बरोबर थुक्का लावला, नॉन ट्रायबल, भटकणारा नाही. लोक म्हणले अरे तू शेड्यूल ट्राईब आहे का, हे मी ट्राईब नाही, मग मी भटका विमुक्त आहे. म्हणजे मी वरिष्ठ जातीचा झालो अशी खोटी संकल्पना डोक्यात घेतले आणि आपलं आरक्षण गमावून बसले. आपलं आरक्षण गमावून बसले. देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीचा इतिहास बघा तुम्ही, किंवा 80 सालापर्यंत इतिहास बघा, धनगर समाज काय करत होता. आजही धनगर समाजाची स्थिती काय आहे, शिकलेला आहे का मुलगा माणूस बघा, शेती करतोय, जनावर हाकतोय. खरं तर जानकर साहेबांनी हा प्रश्न मांडला पाहिजे होता, पण जानकर साहेबांना मंत्रिपद मिळालं की खलास, मागणं पाणीच गडूळ आलं, पुढच्या पाण्यानं किती आवरावं अशी अवस्था झाली. भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत 5 वर्ष सत्ता होती. यापूर्वी देखील आपण नगरसेवक होता, पण या 5 वर्षामध्ये स्थायी समितीत सभापती असेल, ह्या त्यांना करता आलं नाही, अशा अनेक आरोप BJPवर होत आहेत.
एकंदरीत काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने तर हास्यास्पद करून टाकले हो, हास्यास्पद. अहो स्टँडिंग कमिटी चेअरमन त्यांना अधिकार असताना तो निवडला गेला नाही का? तर डायरेक्ट डील महापौरांची व्हावी अशी भारतीय जनता पार्टीचाच विचार होता. आणि त्यामधल्या काही लोकांनी असं बोललं जातंय, पत्रकारांनी पण बोलले की काही नगरसेवकांच्या वर्चस्वाखातर यांना दिले की प्रश्न मिटतात, याच्या खातर सोलापूर महानगरपालिकेचा स्टँडिंग कमिटीच रद्द करून टाकली. जे अधिकार आता स्टँडिंग कमिटीला जर रद्द केली तर खरे अधिकार आयुक्ताला पाहिजे होते, पण आयुक्ताला दिलं गेलं नाही. गेले 2 वर्ष बघतो आपण आयुक्तांकडे चार्ज आहे. सोलापूरचं भलं झालं का पहा. याचा संपूर्ण दोष भारतीय जनता पार्टीला द्यावं लागेल मी असं मानेन. 400 पारचा मोदीजी नारा देतात. 150 हो 150 ते काय 400 ते लढवतात 450 जागा आणि कशाचे 400 पार देतात. आपकी बार 150 के आर पार काय आपकी बार 150 पार 150. भारतीय जनता पार्टी 150 हो. आणि भारतीय जनता पार्टी एक आमचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्यानं देखील येथील निवडून असा दावा करतायत. बघा तुम्हाला सांगतो सोलापूरची जनता फार सुजाण आहे, फार सुजाण आहे. एक लक्षात घ्या, कुठलाही कोणीही सांगू शकत नाही, राम सातपुतेही सांगू शकत नाही, प्रणिती शिंदेही सांगू शकत नाही आणि बबलू गायकवाडही सांगू शकत नाही. त्यामुळे कोणीही सांगू नये. माझा ठामपणे विश्वास आहे आपल्या माध्यमातून की सोलापूरमध्ये या निवडणुकीमध्ये चमत्कार घडणार आणि या दोघांना पण सोलापूरची जनता नाकारणार. कारण सोलापूरच्या जनतेनं बघितलं दोघांना पण काय करतात, ते एकमेकाच्या हातात हात घालून चालतात. अहो विचार करा, चंद्रकांत हंडोरे दलित समाजाचा उमेदवार, विधान परिषदेला 1 नंबरची मतं मिळायला पाहिजे होती, त्याला 42. काँग्रेसच्या प्रणिती शिंदेनं त्यांना मतदान केलं नाही, मतदान केलं नाही. काय पुरावे तसे आहेत तुमचे? पुरावे काय, सगळे पेपर तुम्हीच सांगितलं की. माझा पुरावा काय आहे बघा की. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हजर आहेत का? गैरहजर आहेत. 9 आमदार काँग्रेसचे गैरहजर आहेत, त्यामध्ये प्रणिती शिंदे आहे. चंद्रकांत हंडोरेंना 42 मतं पडायचे होते, 28 पडलेत. तो काय नाव त्याचं, तो भाई जगताप, ज्याला 2 नंबरची मतं पडायला पाहिजे, पसंतीची मिळायला पाहिजे होती, तो निवडून येतोय. चंद्रकांत हंडोरे पाडतोय. काँग्रेसची राजनीती बघा दलिताविरोधात. तुम्ही आता लगेच म्हणाल हंडोरे साहेबाला खासदारकीला दिले की, ते खरं त्यांना पडण्यासाठी दिले होते, पण तो 6वा उमेदवार आला नाही, 7वा उमेदवार आला नाही, नाहीतर त्यांचीच जागा जाणार होती. आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात आपण जर पाहिलं खूप मोठे बदल झाले. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षाने या पक्षात, असे अनेक जण गेले. आणि आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, प्रत्येकजण निवडणूक रिंगणामध्ये आहे. सोलापूरचं देखील राजकारण तसंच आहे. आपण आता एकेकाळी विधानसभेला एकमेकाच्या विरोधात लढलेले नेते आज काँग्रेसच्या सोबत आहेत. सगळेच दिलीप माने असतील, महेश कोटे असतील, हे सर्वजण आज आता काँग्रेससोबत आहेत. त्यांच्यासोबत प्रचार देखील आहेत. काय सांगाल एकंदरीत तुम्हाला? काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसने चुतडा करून टाकला हो. सगळे भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन टाकलं आणि ते म्हणलात की मैं फिर आऊंगा, आया हूं तो 2 पक्ष खत्म करके आया हूं. हे का राजकारण आहे का हो? तुम्हाला जर असं तुम्ही भ्रष्टाचार मुक्त पार्टी ऑफ डिफरन्स कशाचं काय आहे? आणि काँग्रेसने तर काँग्रेसचे सगळे पुढारी भ्रष्टाचार केलेत, सगळे भ्रष्टाचार केलेत आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात गेलेत.
राज ठाकरेंनी देखील पाठिंबा दिला. राज ठाकरेचं काय हो, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, काय वय त्याच्यावर प्रश्न सुद्धा विचारू नये तुम्ही. लावरे तो व्हिडिओ म्हणायचा त्याच्यावरच वेळ आली आता. त्यांनी जे स्टेटमेंट केलं ना गेल्या निवडणुकीला, आता ह्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरच प्रश्न विचार. लावरे तो व्हिडिओ म्हणायची वेळ आली आणि स्क्रीन लावून त्याने बोललेलं दाखवायची वेळ आली. काय तो माणूस आहे. काय म्हणते त्याच्या असं बोललं जात आहे, अमित शहा आणि मोदी बसले आणि समोर फाईल होती, राजसाहेब क्या करने का देखो म्हणून. राजसाहेब म्हणले मैं बिनशर्त पाठिंबा देता हूं. एक कार्टून आलं आणि ते राजकारणातलं कार्टून आहे, मिमिक्रिस्ट आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं. मनसेबद्दल बोलू नका, ते खतम झालेला पक्ष आहे. तुम्ही काय सांगाल एकंदर आपण जर पाहिलं अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली, शपथविधी झाला. पहाटेचा शपथविधी एक सगळ्या कुणालाच पाहायला मिळाले, अचानक सर्वांसाठी धक्कादायक होतं आणि असे सातत्यानं बदल ह्या राजकारणामध्ये होत गेले. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला या संदर्भात. साहेब तुम्हाला सांगतो बघा, राजकारण हे भ्रष्टाचाराचं कुरण झालं आहे आणि दुर्दैवानं ह्याला मी त्या राजकारण्यांना दोष देईन, नक्की देईन. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो साहेब. दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल होता. त्याच्यावर एक हृदयाचा झटका आला त्याला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेत होते आणि 1.5 महिना जर्मनची नाझी सेना लंडनवर बॉम्ब फेकत होती आणि तो विन्स्टन चर्चिल त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना 2 बोटं करत होता. त्यावेळेस सगळ्या पेपरवाल्यांनी, त्या लंडन टाइम्सनी, सगळ्या मोठ्या पेपर्सनी ती बातमी दिली की आपला पंतप्रधान व्ही फॉर व्हिक्टरी, जिंकण्यासाठी लढा. आणि सुदैवानं मित्र पक्षांनी ते दुसरं महायुद्ध जिंकलं, ॲडॉल्फ हिटलरचा पराभव झाला आणि इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या. हुजूर पक्षाचा हा नेता विन्स्टन चर्चिल आणि तो तुफान मतांनी पडला. मजूर पक्षाचा ॲटली निवडून आला आणि लंडनमध्ये एक मोठी सभा घेऊन विन्स्टन चर्चिलनी विचारलं, मी तुम्हाला दुसरं महायुद्ध जिंकून दिलंय तरीही तुम्ही मला का पाडलात. लोकांनी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मतं दिलं. त्यावेळेस मोबाईल तर नव्हता की बाबा आम्हाला तर युद्धाची नाही, शांततेची गरज. लोकशाही ही लोकांवर अवलंबून असते. लोकांनी लोकांकडून लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. लोक देवाच्या पाठीमागं लागू नये, लोक वाईट लोकांच्या पाठीमागं लागू नये, लोक खोटे बोलणाऱ्याच्या नादाला वाईट लागू नये, लोक भ्रष्टाचारांच्या नादाला लागू नये. तुम्हाला कळल्यानंतर तुमचं मत चांगल्या माणसाला देणं ही लोकशाहीची प्रगल्भता आहे, मजा आहे. मी पैसे देतो आणि मत विकत घेतो, मी पैसे देतो उमेदवाराला काढून घेतो. जसं सुरतवाल्यांनी पैसे देऊन लोकसभेची निवडणूक बिनविरोध करून लोकशाहीची थट्टा केली, तसंच काँग्रेसनी इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पैसे देऊन काढून घ्यायला लावलं. ही सुद्धा लोकशाहीची थट्टाच केलेली आहे. शिवसेना असलं, उद्धव ठाकरेंचं चिन्ह या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळालं आणि परत शरद पवारांचं राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह आहे ते यांना अजित पवारांनी घेतलं. काय सांगाल हे एकंदरीत. खरं सांगतो, एक लक्षात घ्या, दुर्दैवानं, खरं सांगतो दुर्दैवानं याला कारणीभूत हे पक्षसुद्धा आहेत, हे नेतेसुद्धा आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन ही न्यायालयीन प्रक्रियासुद्धा आहे. न्यायालयानं निर्णय द्यायला योग्य निर्णय द्यायला पाहिजे होता. आपल्या देशातल्या न्यायालयाला आपण न्यायालय म्हणू नये, माझं ठाम मत आहे. आपण निर्णालय म्हणू त्यांना. ते निर्णय देतात, न्याय देत नाहीत.
न्याय हा चुकीचा असू शकत नाही. न्याय हा योग्य असतो. न्याय देणं म्हणजे खरं बोलणं आहे. न्याय देणं म्हणजे अधिकारापासून अन्यायापासून वंचित राहिलेल्या माणसाला, अन्याय झालेल्या माणसाला न्याय देणं, त्याचा प्रश्न सोडवणं, त्याला न्याय म्हणतात. तुम्ही जर कुणाचं ऐकून तुमची मतं देत असाल आणि खऱ्याचं खोटं करत असाल तर त्याला न्यायालय म्हणता येणार नाही, त्याला निर्णयालय म्हणू आपण. निर्णयालयानं तो निर्णय दिलाय असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काय वाटतं एकंदरीत? त्यांच्या भूमिकेबद्दल काय बोलायचं? त्यांच्या वडिलापासून त्यांची पूर्वापार ते दलित विरोधी लोक आहेत. ज्याच्या घरात नाही पीठ तो मागतंय विद्यापीठ असं म्हणणाऱ्याच्या पोराला मला वाटत नाही ते महाराष्ट्रातला दलित मतदान करेल म्हणून. आणि त्यांची भूमिका काय आहे? काँग्रेसकडे जायची, फक्त मुख्यमंत्री होण्याची? असं नाही ना. तुमचा जो ओरिजिनल ओरा आहे तोच तुम्ही गमावून बसलाय असं माझं तर मत आहे. आपण सोलापूरच्या प्रश्नावर येतोय. एक आपण जर पाहिलं चिंचोळी MIDC असेल, चिंचोळी MIDC मध्ये बऱ्याच कंपन्या सध्या बंद पडलेल्या आहेत. 60 ते 70 कंपन्या मला वाटतं एक बंद पडलेल्या साहेब. 60-70 नाही, 60-70% कंपन्या. विशेष म्हणजे इथला जो उद्योग असेल, इथल्या गारमेंट उद्योगाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रश्न असेल, इथले उद्योग जसे वाढायला पाहिजे तसे वाढले नाहीत. काय सांगा साहेब? एक मजा सांगतो तुम्हाला. गारमेंट उद्योग जो आहे बघा, ह्या इथला उद्योग कर्नाटकवरती, आंध्रावरती आणि महाराष्ट्रावरती सोलापूरचा गारमेंट उद्योग 20,000 कामगार आहेत. 20,000 या गारमेंट उद्योगामध्ये. कर्नाटकमध्ये जसं लॉकडाऊन झालं सर्वात महत्त्वाचं काम गुजराती व्यापारीने करून टाकलं. भारी भारी मशीन, पैसे त्यांच्याकडे जास्त, भारी भारी मशीन आणले, भारी भारी यंत्रसामग्री आणले आणि सोलापुरातला गारमेंट उद्योग हायजॅक करून नेला. याला फक्त सोलापूरचे राजकारणीच दोषी आहेत असं नाही. भारताचे राजकारणी, भारताचे पंतप्रधान सुद्धा दोषी आहेत. त्यांची खरं 28 तारखेला 25 तारखेला सभा आहे. सोलापूरच्या जनतेने त्यांना विचारलं पाहिजे आमचा गारमेंट उद्योग कसं काय तू नेला म्हणून. सोलापूरच्या उद्योगाचे सर्वात जास्त उद्योग जर पळवून नेला असेल ते गुजरातला गेले, त्याची लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. गारमेंट उद्योगवाल्यांना विचारा काय अवस्था आहे त्यांची. त्यांच्याकडं रोज 200 रुपये कमवायची सुद्धा कामं नाही आहेत. दुर्दैव आहे. आणि राम सातपुतेंना हे माहीत सुद्धा नाही. भारतीय जनता पक्षाला माहीत सुद्धा नाही. त्यामुळं इथल्या जे गारमेंट उद्योगामध्ये आहेत त्या कामगारांनी सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस सुद्धा तुमचं भलं करू शकत नाही, ना भाजप करू शकत नाही. तुमचा एक गरीब कार्यकर्ता जो गरिबासाठी लढतोय तोच कार्यकर्ता करू शकते, बहुजन समाज पार्टी करू शकते. हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. की इथल्या कॉलेज तरुणांनी एक खंत व्यक्त बोलून दाखवले की पूर्ण इथं शिक्षण झाल्यानंतर आमचं भवितव्य पुढं काय, त्यामुळे इथून आम्हाला पुणे मुंबईला जावं लागतं. जसं तुम्ही सांगितलं मग इथल्या तरुणांना मायग्रेट व्हावं लागतं. तरुणांना इथला रोजगार नाही. दुर्दैव आहे बघा साहेब. डोळ्यात पाणी येतंय कारण आमची ही मुलं मोठे झालीत. आता विचार करण्याची ह्या सोलापूर शहरातल्या आईबापांना विचार खंत पडलाय. बघा तुम्ही, शिंदे साहेबांनी आपल्या एका जिल्ह्यासाठी युनिव्हर्सिटी आणले. आज आपल्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेल्या विद्यार्थ्याला काय व्हॅल्यू आहे? पुणा युनिव्हर्सिटीचा BCom म्हणला, पुणा युनिव्हर्सिटीचा MCom म्हणला, शिवाजी युनिव्हर्सिटीचा MCom म्हणला, BCom म्हणला, BA म्हणला, मुंबई युनिव्हर्सिटीचा BSc वाला म्हणला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचा PhD धारक म्हणला की सहजासहजी नोकरी आहे. सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटीचा आमचा
विद्यार्थी म्हणला की त्याची फाईल पहिल्यांदा बाजूला ठेवली जाते, कारण या विद्यापीठाला एका जिल्ह्याचा दर्जा दिल्यामुळे. ही वास्तविक सत्यता आहे. UGCनी जो या सोलापूर विद्यापीठाला जो अभ्यासक्रम दिलाय त्या अभ्यासक्रमामध्ये कितीतरी त्रुटी आहेत. विचारा तुम्ही त्या लोकांना. IT पार्कचा विषय सातत्याने पुढे येते आपल्याकडे. खरं तर सोलापूरमध्ये IT पार्क कसं होणार? 8 दिवसाला पाणी पिणार का ती लोक? हा, आणि 41-42 डिग्री तापमानात राहणार का? हा, विमान आहे का आम्हाला? विमान आहे का? विमानसेवानं मध्यंतरी मोठ्या प्रमाणात उठाव झाला, आंदोलनं झाली, साखर कारखान्याची चिमणी पाडली गेली. आता त्या साखर कारखान्याची चिमणी पाडली गेली, ती को जनरेशन थांबलं, त्या साखर कारखान्याचा प्रश्न थांबला. त्यांनाच दम देत आहेत भाजपचं सरकार. त्याच्याकडे गेला तर बघ काय करतो. तुला ईडी लावतो, बेडी ठोकतो. काय त्या ईडीचं तर कौतुक आहे. ईडी खरं मोदीला लावायला पाहिजे बघ, आणि त्या अमित शहाला लागायला पाहिजे, आणि त्या अमित शहाचा मुलगा जय शहाला लावायला पाहिजे. ह्या तिघांनाही लावलं पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेचा वापर करते असं भाजप वाटतं. नक्की करतंय. का करत नाही? अहो, सर्वोच्च न्यायालयाचा वापर करतंय. जे जे लोकांनी वादग्रस्त निर्णय दिलेत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी, ते कुठं आहेत बघा. एकतर खासदार आहेत, नाहीतर मोठ्या भारताच्या काय ते प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कुठल्या तर सर्वोच्च पदावर बसलेत, माहितीच्या अधिकाराचे प्रमुख झालेत. बघा, जे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे पत्रकार परिषद घेऊन सांगतात की भारतामध्ये किती खोटं चाललंय, आणि तेच न्यायाधीश राम मंदिरचा निर्णय देऊन मोकळं होतात, आणि 1-2 महिन्यांनी राज्यसभेवर जातात. काय नेमकं? ही खरी लोकशाही आहे का? ही प्रशासकीय व्यवस्था आहे का? अहो, तुम्हाला नैतिकतेची तरी लाज वाटली पाहिजे का? ती पण तुम्ही गुंडाळून ठेवलात. 80 कोटी लोकांना जेवण देतो म्हणणारा प्राणी भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करतो. किती हास्यास्पद आहे सांगा. अदानी अंबानीसाठी आमची अर्थव्यवस्था बनली आहे, सामान्य माणसासाठी नाही. रोज शेतकरी आत्महत्या करतोय. आम्ही 6,000 रुपये दिलो की मोदी म्हणतोय. 6,000 रुपयात वर्षभर होतं का? एक शेतकरी वर्षाला किमान 2 लाख रुपयाचे खत गोळा करतोय, ज्याच्याजवळ 2 एकर 3 एकर साधी जमीन आहे. 2 लाख रुपयाचे खत खरेदी करतोय. त्याच्यावर 18% GST आहे, म्हणजे 36,000 घेतो, वर्षाला भरतो. आणि मोदी त्या 36,000 6,000 रुपये देतो आणि म्हणतो देतो का नाही 6,000 रुपये तुम्हाला म्हणून. 28% GST. त्या शेतकऱ्यांची जी यंत्रसामुग्री आहे ती खरेदी करायला गेलं 28% GST आहे. एवढंच नाही, माणूस मेला, मैतीचं सामान खरेदी जरी करायला गेलं तर त्याच्यावर 12% GST आहे. म्हणजे माणूस जन्माल्यापासून मृत्यूपर्यंत GSTच्या फेऱ्यात अडकलाय मोदीमुळं. आपण अजून एक प्रश्न असा आहे की सोलापूर शहर हे आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही बाँड्रीवरती असलेलं शहर आहे. अनेक लोक इथं मोठ्या प्रमाणात अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिर असेल, गाणगापूर असेल, याशिवाय तुळजाभवानी मंदिर असेल, पांडुरंगाचं मंदिर आहे. असं असताना काय वाटतं तुम्हाला, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहराचा काय विकास? कसं पर्यटन हो? सोलापूर शहराचं शहरापासून ही 1-1.5 तास
तासाच्या अंतरावरले हे आहेत. पंढरपूर म्हणा, तुळजापूर म्हणा, गाणगापूर म्हणा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणा किंवा विजापूर म्हणा. सोलापूर शहरात थांबतात का ते? 90% थांबत नाहीत. पंढरपूरमध्ये गेले मठात राहतात, अक्कलकोटला गेले तिथं त्यांचा निवास आहे, तुळजापूरला गेले हॉटेलात राहतात, गाणगापूरला गेले आणि हे 2 दिवसाचा प्रवास आहे. सोलापूरला जातात, सोलापूरला आले की पंढरपूरला जातात, पंढरपूरवरून तुळजापूरला जातात, तुळजापूरवरून अक्कलकोटला स्टे करतात, गाणगापूर जातात, सकाळी येतात, संध्याकाळी येतात. सिद्धेश्वर पर्यटन कुठं आहे आपल्याला? बरं, सोलापूर पर्यटन व्हायला काय काम करावं लागेल? खरं तर स्मार्ट सिटीमुळं आम्हाला वाटलं होतं सोलापूर शहर इतकं सुंदर दिसल, हिरवं हिरवं दिसल, पाणी दिसल, बगीचे दिसतील, जे या शहराची फुफ्फुसं आहेत, बगीचे दिसतील, चांगल्या चांगल्या बागा होतील, पाणी होईल, कदाचित त्या सिद्धेश्वर मंदिरावर काय तर होईल, सिद्धेश्वर तलावामध्ये काय तरी होईल, आपल्या हिप्परगा तलावामध्ये होईल, हिप्पर तलावामध्ये एक मोठं चांगलं बेट होईल, परत आपलं कंबर तलाव आहे, छत्रपती संभाजी महाराज तलाव आहे, तिथं काय तर होईल. त्या स्मार्ट सिटीनी तर आमच्या सोलापूर शहराच्या लोकांचा भ्रमनिरास करून टाकला आणि भारतीय जनता पार्टीनं महानगरपालिका ताब्यात घेऊन नुसतं खाण्याचा कारण केला. कधी महेश अण्णा काय सुरेश अण्णा ओरडतोय भारतीय जनता पार्टीनं काम केलं नाही, कधी मालकाच्या विरोधात स्टेटमेंट, कधी मालक त्या नगरसेवकाच्या विरोधात स्टेटमेंट, विजयकुमार देशमुखचा नगरसेवक काढते, सुभाष देशमुखचा नगरसेवक काढते, त्यात काँग्रेसचे नगरसेवक. गटबाजीमुळे हे सगळे विषय मागे राहतात असं म्हणायचं. त्यांच्यात गटबाजी असू द्या हो, आमच्या विकासात का गटबाजी केलो हे यांना विचारायची आवश्यकता आहे. आमच्या विकासात गटबाजी करताय की तुम्ही? तो विचारणार नाही का तुम्ही? आपण निवडणूक रिंगणामध्ये आहे, 2 पक्ष पुढे समोर आपल्याला आव्हान देत आहेत. आपली प्रचार यंत्रणा कशी असेल, जनतेला काय आव्हान करेल, किंवा तुमच्या प्रचारासाठी बहन मायावती वगैरे काय अशी सभा मोठी आहे का, काय सांगाल तुम्ही? आम्ही बहन मायावतीजींसाठी प्रयत्न करतोय. 2 दिवसात आम्हाला उत्तर येईल आणि मग ते डिक्लेअर करतो. मी अगोदरच डिक्लेअर करणं बरोबर नाही. पण सोलापूर शहरातल्या तमाम नागरिकांना मी विनंती करतोय की मित्रांनो, ही निवडणूक संसदेची निवडणूक आहे. संसदेमध्ये जाऊन हा देश कसावा चालावा, इथल्या मानवांसाठी मानवमुक्तीचं कुठलं आपल्याला काम करता येईल, इथल्या सोलापूर शहराचा प्रश्न काय आहे, सोलापूर शहराचं भलं कसं होईल, सोलापूर शहराचा विकास कसा होईल, सोलापूर शहरातल्या तरुणांचा विकास कसा होईल, सोलापूर शहरात येणारा माणूस कसा सुखकारक होईल, याच्यासाठी कायदा बनवणार आहे. इथल्या दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात या संसदेमध्ये कोण आवाज उठवणार आहे? या सोलापूर शहरातल्या बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी कोण आवाज उठवणार आहे? या सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या 8 दिवसाआड येणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर कोण बोलणार आहे? इथल्या शेतकऱ्यांच्या MSPवर कोण बोलणार आहे? इथल्या शेतकऱ्यांना तुमच्या 6000ची गरज नाही आहे. इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही योग्य हमी भाव द्यावा. तुमच्या कुठल्याही पैशाची, अनुदानाची, कर्जमाफीची आवश्यकता नाही आहे. या सगळ्या प्रश्नावरती बोलणारा प्रतिनिधी तुम्ही पाठवा. आणि मला माहित आहे, मी गरिबीची जाण घेतलेला माणूस आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या लोकांना प्रश्न विचारायची हमी तुम्हाला मी देणार आहे. या सरकारला हमी देणार आहे. तुम्ही मला मतदान केलं तर विचारणारच आहे, मतदान नाही केलं तरी सुद्धा तुमच्यासाठी भांडणार आहे. मला या सोलापूरचा आहे, या सोलापूरचा कळवळ आहे आणि मी एक आंबेडकरवादी माणूस आहे. समतामूलक समाज पैदा करना ये मेरी फितरत है, यही मेरा ध्येय आहे. इथल्या अल्पसंख्याक समाजांना न्याय देण्याचं काम केलं. आत्तापर्यंत ज्या वेळेस
अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला आहे, कत्तलखान्याचा असेल, मशिदीचा असेल, कुठल्या कार्यक्रमामध्ये जातीवाद्याने तुमच्यावर हल्ला करतो म्हणून त्यावेळेस सांगितलंय, त्यावेळेस मी अल्पसंख्याक समाजाला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला. तुम्ही हे लक्षात घ्या, मी कुणाला जिंकवायसाठी अथवा हरायसाठी उभारलेलो नाही आहे, तर या सोलापूर शहरातल्या लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामान्य माणसाला जिंकवण्यासाठी मी उभा आहे. हे लक्षात घ्या. ही लोक तुमचे मतदान खरेदी करणार आहेत, ही लोक तुमचे उमेदवार खरेदी करणार आहेत, ही लोक तुमच्या प्रश्नांना बगल देणार आहेत, ही लोक धर्मावर बोलणार आहेत, ही लोक जातीवर बोलणार आहेत, ही लोक विकासावर बोलणारी नाही आहेत. मी विकासावर बोलणार आहे. म्हणून मला मतदान करण्याची मी तुम्हाला आव्हान करत आहे. मला पहाटेची स्वप्न पडू लागलेली आहेत, मला पहाटेची सत्य स्वप्न पडू लागलेली आहेत. मला माहित आहे उद्याचा सूर्य माझाच आहे. मित्रांनो, घडीभर अंधार झाला म्हणून घाबरू नका. अंधार चिरणाऱ्या बापाची आपण लेकरं आहोत, ही कधी सुद्धा विसरू नका. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित केलेल्या खुली चर्चा कार्यक्रमामध्ये माननीय बबलूजी गायकवाड, एक बहुजन समाज पार्टीची तोप ज्यांना म्हटलं जातं, एक अभ्यासू वक्तृत्व नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, असे बबलूजी गायकवाड यांनी सडेतोडपणे आपले जे काय प्रश्न दिले होते त्या प्रश्नाला अनुसरून अतिशय समग्र असे उत्तर त्यांनी दिले, अतिशय अभ्यासपूर्ण उत्तर त्यांनी या ठिकाणी दिले. आणि सोलापूर शहरातील कुठलेही रोजगार निर्मित प्रश्न असतील, उद्योगाचे असतील, सर्व प्रश्नांना त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने ते उत्तर देऊन एक बहुजन समाज पार्टी या निवडणूक रिंगणामध्ये कशा पद्धतीनं लढत देत आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबूया या खुली चर्चा या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार.